नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आम्ही चाललो आहोत कुठे? मुंबादेवी झालं. कुठे चाललो? मुंबादेवी झालंय आमचं. आता आम्ही जाणार आहोत बाबुलनाथ मध्ये. कुठे आहे ते मंदिर? कोण सांगणार? मला काय माहिती. विचार मम्मीला. विचारता मम्मीला विचार कुठे आहे मंदिर? मला पण नाही माहिती. कुठे मंदिर? कुठे सांगा पटकन. चर्नी रोडला आहे. ओके. तर आम्ही आलो आहोत बाबुलनाथ मंदिरचं दर्शन घ्यायला. माझा आवाज इग्नोर करा. बसलेला आहे. कांट हेल्प. तर उतरूयात आणि जाऊयात मंदिरात थेट. मला दाखवतो तिकडे जाऊ. से बाय. ही आजची गँग त्यांच्यासोबत जाणार आहोत पुन्हा एकदा. आजचा व्लॉग थोडाफार टेक ओव्हर आमची अवनी करणार आहे. काय बोलायचं तुला? हॅलो मंडळी. हा पुढे हॅलो मंडळीच्या पुढे बोल बोल. काय आता इथे आमची गाडी अडकली नाहीये. साई दादा पार्किंग करायला जातोय. आम्ही मंदिराच्या बाहेर आहोत. मंदिर इथे नाहीये, अजून पुढे आहे. थोडं पुढं आहे पण आम्हाला चालत जायचं. तर तो साई मामा, तर माझा मामा आहे ना, तो गाडी लावणार, आम्ही उतरणार आणि पटापट चालत जाणार. ओके. तुम्ही जे व्हिडिओ बघतात ना, तर मी तिला बोलली का आपण दोघं एकदा व्हिडिओ करूया. आता आपण जातोय तर चला आता आपण जाऊया. आताशी आम्ही रस्ता क्रॉस करतो. सगळ्या गाड्या आहेत आणि तिकडे डॉग आहे. त्याची मला भरपूर भीती वाटते. हो ना. तर आम्ही पोचलो आहोत मंदिराच्या बाहेर. मे बी आतमध्ये असू शकतं की रेकॉर्ड नसेल करायचं, तर अनफॉर्च्युनेटली रेकॉर्ड करायला नाही भेटणार. तर आलो आहोत श्री बाबुलनाथ मंदिराजवळ. आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. ह्या बाईला मगापासून व्लॉगमध्ये यायचं होतं, आता चालू केलंय तर काहीच बोलत नाहीये आणि म्हणते आणि मला बोलते की मला घेत नाही, मी नाहीये म्हणून ब्लॉक करत नाहीयेस ना. ही बाई, हा छोटी बाई ही तर आहेच माझी पार्टनर, पण हिला मगापासून यायचं होतं आणि आता ही काहीच बोलत नाहीये, स्पीचलेस आहे. बोला काहीतरी. हो कुठे जाऊ? मग ब्लॉग बंदच करेन मी. मग का बनवू? चला. बघ कशी आहे. मी से हाय. से हाय काव्या. न्यू फेस आहे. मला हाय नाही बोलायचं. आय एम अँग्री. का बरं? हॅलो. का बरं? कारण तुम्हाला तुझ्या ब्लॉग मध्ये घेत नाहीये. घेते तर आहे. मी आज अख्खा स्पॉटलाइट तुझ्यावरच आहे. हा सगळे बघतायत मला नाही कळत आहे, पण मी त्यांच्याकडे बघत नाहीये. मला बाकीचे सांगतायत, ते सगळे मला बघतायत, तर बघू दे. अच्छा, म्हणजे मी ना. हो, ते माहिती आहे सर्वांना. बोला. हिला खूप काय बोलायचं असतं, ऐका फक्त. मी इंस्टाग्रामवर भरपूर व्हिडिओ बनवते. आता आम्ही आलोच मंदिरात. तर काय झालं, मी हिला बोलली तर हिचा कसा बसलाय, तर ती बोलली का मी नाही बोलू शकत. तर मी बोलली प्रयत्न करून बघ, झाला खराब तर झाला, काय होतं त्यात. तर आता मी जे मंदिरात पोचलोय, तर माझ्या तिथून मामा येणार आहे पाठून, तर तो अजिबात आला नाही आहे. 2 मिनिटात येईल, आपण बोलायला. आता मी पोचलोय. आता मी प्रसादाची छोटी घेतली आहे. ओके. आम्ही इथे छप्पर काढलोय. हां, दीदी आमच्या मावशीशी बोलतीये. मावशी हाय. बोमलत फिरायला हाय बोल. बोलली आम्ही पटापट जातोय. चला आपण चला. ओके चला. ती बघा अख्खी गँग चाललेली आहे पुढे. जसं तुम्ही मंदिरात एंट्री घ्यायला स्टार्ट कराल, फर्स्ट गणेश आयडियल. हा मंदिरातला बाहेरचा परिसर आहे पूर्ण. ॲक्च्युली हे जे मंदिर आहे ते आहे बाबुलनाथ मंदिर आणि हे श्री महादेवांना समर्पित केलेलं आहे. इथे जे महादेवांची मूर्ती आहे ती बाबुल ट्रीच्या स्वरूपात आहे असं
लोक म्हणतात. आता आपण वरती गेल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही. चला जाऊन बघूयात. अवनी थकली का ग तू? अजिबात आहे, पण माझे पाय दुखतात. मग तेच झालं ना, थकलीस ना. हा थकली. ओके, तर आता मी मंदिरात पोहोचले. पोचूयात तरी अगोदर. इथे देवीचं मंदिर आहे. असतील 50 पायऱ्या असतील या मंदिराच्या, ज्या चढून आपल्याला मेन गाभाऱ्यात प्रवेश भेटतो. फायनली मंदिराच्या मेन परिसरात एंट्री झालेली आहे. इथं बजरंगबलीचं मंदिर आहे. फायनली इतक्या दिवसांचा जो प्लॅन किंवा इच्छा जी म्हणतात ती आज पूर्ण होते आहे. खूप टाईमपासून विचार केला होता की एकदा या मंदिराची भेट द्यायची, आणि आज तो दिवस आहे. तर फायनली मी या मंदिराची भेट देते आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी करायला अलाउड नव्हती, त्यामुळे करता आली नाही. पण इथून आपल्याला मेन देवाची स्थापना झालेलं दिसतं. पिंड आपल्याला इथे दिसते. लोक उभे असल्यामुळे ॲक्च्युली दिसत नाही आहे, पण इथे मेन शंकरांची पिंड आहे, महादेवांची पिंड आहे. तर गाईज झालेलं आहे दर्शन. आता जाऊयात घरी, आणि जितकं होईल तितका कॅप्चर करायचा ट्राय केला आहे. आजचा व्लॉग कदाचित खूप छोटा असेल, पण सांभाळून घ्या. आणि भेटूयात आपण लवकरच पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत ह्या व्लॉगला खूप प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि लवकरच येईन पुन्हा एकदा बाबुलनाथ मंदिरची सविस्तर माहिती घेऊन, आणि ट्रॅव्हल एक्सपेन्सेस किती आहेत, कसे आहेत, काय आहेत, ही सगळी माहिती ही पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच सांगेन. तोपर्यंत बाय.